नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. ती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पहा, रामलीलेचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने अयोध्यात यावे आणि यासाठी घरोघरी निमंत्रण म्हणून अक्षदा वाटपाचे काम जे आहे तर ते काम हिंदू संघटना करत आहे. प्रत्येकाच्या घरी आता एक राम मंदिराची प्रतिमा जी आहे तर ती आपल्या सर्वांच्या घरी आलेली आहे. सोबतच एक निवेदन सुद्धा आपल्याला भेटलेले आहे. जवळपास सर्वच कुटुंबांच्या घरी या अक्षदा रूपी निमंत्रण पोहोचू लागलेले आहे. आणि आता सगळ्यांच्या घरी आल्यानंतर सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की नक्की या फोटोचं काय करायचं, किंवा या अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत तर या अक्षदांचं काय करायचं, हा प्रश्न पडलेला आहे. कारण प्रत्येकाला लगेच अयोध्यात जाणं शक्य नाही. त्यामुळे या अक्षदांचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल व तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, येणाऱ्या 22 जानेवारी 2024 या दिवशी वार सोमवार आहे आणि या अतिशय शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन राम मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आणि या निमित्तानेच बघा, अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील व तुमच्या परिसरातील राम भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करायचे आहे. आणि बघा, दूरदर्शन किंवा पडदा लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवावा. तसेच शंख वाजवायचे आहे, घंटा वाजवायच्या आहेत आणि आरती करून आपल्याला प्रसाद वाटप सुद्धा या दिवशी करायचा आहे. हा जो कार्यक्रम करणार आहे आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शेजारी तर आपल्याला हे कार्यक्रम जे आहे ते मंदिरामध्ये करायचे आहे. तुम्ही असं नाही की राम मंदिरामध्येच केला पाहिजे, कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही भजन कीर्तन करू शकता. जर तुमच्या गावामध्ये राम मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा कार्यक्रम करू शकता. तुम्ही ज्या मंदिरामध्ये गेलेले आहात त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला देवी देवतांचे स्मरण, कीर्तन, आरती, पूजा करायची आहे, जेणेकरून तिथले देवदेवता हे प्रसन्न होतील आणि यामुळे संपूर्ण भारताचे वातावरण हे स्वस्तिक आणि राममय सुद्धा होईल. अयोध्येमध्ये जो प्राणप्रतिष्ठा समारंभ होणार आहे तर तो आपल्याला दूरदर्शनद्वारे थेट आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. सोबतच लाईव्ह आपल्याला टीव्ही वरती किंवा यूट्यूब वरती सुद्धा बघायला भेटणार आहे. चॅनेलद्वारे सगळं काही आपल्याला दाखवणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण या दिवशी हा प्राणप्रतिष्ठेचा समारंभ तो आपण सर्वांनी लाईव्ह बघायचा आहे. सोबतच बघा, या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवतांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करायची आहे. कारण या दिवशी आपल्याला दिवाळी जी आहे ती साजरी करायची आहे. 500 वर्षानंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. भारत देशातील प्रत्येकाने घर सजवायचं आहे, मंदिरे सजवायची आहेत. प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण आपल्याला या दिवशी करायचे आहे. अयोध्येतून प्रत्येकाला निमंत्रण हे पाठवलेलं आहे आणि त्याचे काही अक्षदा कलश प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आलेले आहेत. तुम्हाला अक्षदा भेटले का नक्की मला कमेंट करून सुद्धा सांगा. आता आपल्याला या अक्षदा भेटलेल्या आहेत तर या अक्षदाचं नक्की काय करायचं तर पहा, आपल्याला या अक्षदा ज्या आहेत तर त्या आपल्याकडे सांभाळून ठेवायच्या आहेत. जोपर्यंत आपण अयोध्याला जात नाही तोपर्यंत आपल्याला या अक्षदा आपल्या देवघरामध्ये सांभाळून ठेवायच्या आहेत. आणि नंतर बघा, प्रभू श्रीरामचंद्रांचं स्वरूप म्हणून त्याचे नित्य आपल्याला पूजन करायचे आहे. जेव्हा केव्हा आपण अयोध्येला जाऊ तेव्हा त्या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत आणि या प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणावर समर्पित करायच्या आहेत. आता बघा, सर्वांनाच या अक्षदा जपून ठेवणं शक्य नाही. मग या अशा वेळी काय करायचं या अक्षदाचं
तर मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. ते उपाय तुम्हाला या अक्षदांचे करायचे आहेत. बघा, अक्षदाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं. जेव्हा आपल्याकडे लग्न सोहळा होतो तेव्हा नवरा आणि नवरीच्या अंगावर अक्षदा या टाकल्या जातात. जर आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न असेल तर त्या अक्षदांमध्ये 2 तीळ तांदूळ घ्यायचे आहे आणि या अक्षदांमध्ये टाकायचे आहे. आणि जेव्हा पण आपल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न असेल तेव्हा त्यांच्या अंगावर या अक्षदा टाकायच्या आहेत. त्यामुळे त्यांना सुखी संसाराचे आशीर्वाद हे मिळतील आणि सोबतच श्री प्रभू रामांचा आशीर्वाद सुद्धा त्यांना प्राप्त होईल. सोबतच त्यांना कुठलीही वाईट दृष्ट सुद्धा लागणार नाही. त्यामुळे आपल्याला या थोड्याशा अक्षदा घेऊन त्यांच्या अंगावर नक्कीच अर्पण करायच्या आहेत. सोबतच बघा, अक्षदा म्हणजे तांदूळ हे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि बघा, लवकरच पौर्णिमा येणार आहे. येत्या 25 जानेवारीला पौर्णिमा सुद्धा आहे. तर आपल्याला या दिवशी काय करायचे आहे, या तांदळामधील 11 तांदूळ अखंड जे असतात तर ते बाजूला काढायचे आहेत. एक लाल कपडा किंवा लाल कागद घ्यायचा आहे. यामध्ये ही पुडी बांधून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे किंवा तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून सदैव तुमच्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपल्या घरामध्ये कधीही आपल्याला आर्थिक समस्या येणार नाही. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही या तांदळाचा उपयोग नक्कीच करू शकता. सोबतच बघा, 22 जानेवारीला या प्राणप्रतिष्ठा स्थापनेच्या दिवशी आपल्याला प्रसाद वाटप सुद्धा करायचं आहे. म्हणून आपण जो प्रसाद बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तांदूळ टाकू शकता. असाही तुम्ही या तांदळाचा उपयोग करू शकता. तसेच 22 जानेवारीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये. तर तुम्ही या दिवशी घरी राहूनच तुम्ही ज्या पण मंदिरामध्ये जाणार आहे, मग ते देवीचे मंदिर असेल किंवा रामाचं मंदिर असेल, तर तिथे जाताना सुद्धा तुम्हाला या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत आणि त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. जर भविष्यात तुम्ही कधी अयोध्याला जाणार असाल तर ह्या अक्षदा नक्की तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत. तोपर्यंत त्या अक्षदा तुम्हाला जपून ठेवायच्या आहेत. एखाद्या लाल कापडामध्ये तुम्ही या अक्षदा बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि दररोज रामाचे प्रतीक म्हणून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. अर्थात आपण सर्वजण एकदा तरी या मंदिरामध्ये जाणारच आहोत. तर अशा वेळी या अक्षदा आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहेत व त्यांच्या चरणी अर्पण करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. तसेच आपल्याला या दिवशी दिवाळी सुद्धा साजरी करायची आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे आपण ही दिवाळी साजरी करणार आहोत, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते सविस्तरपणे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही तो पुढचा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत नक्की पहा. सोबतच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती ही नक्की मिळेल. कारण प्रत्येकाच्या घरी असं निवेदन जे आहे ते आलेलं आहे आणि बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की या फोटोचं किंवा या निवेदनचं काय करायचं, या अक्षदा कुठे अर्पण करायच्या, कुठे ठेवायच्या, हा प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा.